श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मस्तपैकी आम्ही चौघंजण झोपू शकेल एवढा मोठा बेड घेतला या. खरं तर घरात कमी जागा पडत असल्यामुळं आम्ही घेत नव्हतो, पण आज घेतला एकदाचा फायनली. मी छान अशी तयार झालेली, कारण की आम्हाला जायचं होतं शिंगणापूरच्या यात्रेला. माझी मम्मी पण आली होती काल रात्री, उद्या आम्हाला यात्रेला जायचे म्हणून. परीच पप्पा पण आज घरी होतं. जाता जाता मग मस्त अशी हवा मारली टायरमध्ये. पुढंच गॅस एजन्सी होती, त्यामुळं मी एक व्हिडिओ करून घेतला. इतकी जास्त गर्दी होती ना, म्हणजे माणसं सकाळपासून येऊन थांबलेली. मला असं वाटायला लागलं आमचा गॅस संपला तर गॅस भेटतोय का नाही. परीचं पप्पा मला म्हणायला लागलेत गप्पू म्हणा चुलीवर स्वयंपाक करायचा. मग पुढं वडूजमध्ये आल्यावर नाश्ता केला, वडापाव खाऊन घेतलं, मस्तपैकी चहा पेलो आणि डायरेक्ट शिंगणापूरमध्ये आलो. आणि सगळी अशी म्हणजे जरवेळेस 2-3 दिवसापूर्वी खूप जास्त गर्दी होती, आज लास्टचाच दिवस होता. आणि नंतर मग पुढं आलो, आमची गावाची जिथं कावड थांबलेली तिथं गेलो, पायही पडलो, फोटोही काढले पप्पावर. मग हे आमचे सासरे येतील इथं बघा, आमचं दीर पण होतं. हे दोघं पण 2-3 दिवसापासून इथंच येते. परत माझ्या मावशीकडे गेलो, तिथं तिची भेट घेतली आणि बॅग ही तिथं ठेवली, थोडंसं पाणीही पेलो. आणि नंतर माझी मम्मी आणि परी यात्रेतच फिरायला गेलं. तिला म्हणलं चल वरती दर्शन घ्यायला, तर ती काय आली नाही. शेवटी मी आणि माझा एक भाऊ आणि हे आम्ही गेलो. इथे शंकर पार्वतीचा विवाह सोहळा झाला होता. आणि इथून पुढचा व्हिडिओ मी पुढच्या ब्लॉगमध्ये लाईक आणि फॉलो करा.